नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम सत्र परीक्षा संकलित मूल्यमापन 1 2024-25 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। एकूण 60 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे। 10 गुणांची तोंडी परीक्षा आणि 50 गुणांची लेखी परीक्षा आहे। या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण देण्यात आलेले आहे ते दिलेले आहे। तोंडी चाचणीवर आधारित प्रश्न पहिला, खालील उतारा वाच व त्यावर आधारित कोणतेही 5 प्रश्न तयार करून सांग। 5 गुणांसाठी आहे। उतारा वाचायचा आहे आणि त्यावर आधारित 5 प्रश्न तयार करायचे आहे, जेणेकरून त्याचे उत्तर उतार्यात असेल। या ठिकाणी उतार्यातील पुढील भाग देण्यात आलेला आहे। प्रश्न दुसरा, खालील शब्दांना तुझ्या बोलीभाषेतील इतर कोणते शब्द वापरतात ते सांग। 2 गुणांसाठी। पहिला शब्द आहे गवसलं आणि बोलीभाषेत वापरले जाणारे शब्द आहे सापडलं, घावलं। दुसरा शब्द आहे डोईवर, डोक्यावर, माथ्यावर। असा 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। आता प्रश्न क्रमांक 3, इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील तुला आवडणारी कविता तालासुरात व साभिने सादर कर। 3 गुणांसाठी आहे। तुमच्या 7वीच्या पाठ्यपुस्तकातील तुला आवडणारी कोणतीही एक कविता तुम्ही त्या ठिकाणी गायची आहे, योग्य तालासुरासहित। लेखी चाचणीवर आधारित प्रश्न चौथा, खालील उतारा वाच व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिही। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे। व्हिडिओ थांबवून उतारा व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे। उतार्यावर आधारित अ प्रश्न, वरील उतार्यात दिलेल्या वर्णनावरून गटात न बसणाऱ्या शब्दास गोल कर। 1 गुणासाठी। त्या ठिकाणी शब्द दिलेले आहे आणि गटात न बसलेला शब्द आहे इंद्रधनुष्य, म्हणून आपण त्याला गोल केले आहे। आ प्रश्न, उतार्याच्या आधारे थंडीची लाट बंदिस्त करणारी कोणतीही एक गोष्ट लिही। 1 गुणासाठी। उत्तर मफलर, कानटोपी, स्वेटर। ई प्रश्न, तुझा आवडता ऋतू कोणता? सकारण लिही। 2 गुणांसाठी। आवडता ऋतू लिहिल्यानंतर 1 गुण आणि ऋतू आवडण्याचे कारण लिहिल्यानंतर 1 गुण, असा 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। आवडता ऋतू हिवाळा। ऋतू आवडण्याचे कारण, हिवाळ्यात सगळीकडे असणारे हिरवेगार मनमोहक दृश्य मनाला आनंद देते। तुम्हाला जर दुसरा ऋतू आवडत असेल तर तुम्ही तो देखील लिहू शकतात। मला पावसाळा ऋतू आवडतो कारण मला पावसात भिजायला आवडते। प्रश्न 5वा, खालील चित्र पहा व चित्राचे वर्णन तुझ्या शब्दात लिही। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। पहा, पुढे चित्र देण्यात आलेले आहे। हे जे चित्र आहे ते इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील आहे। संपूर्ण हिरवेगार झाड आहे। या झाडाच्या सावलीत शेतकरी झोपलेला आहे। झाडावर पक्षी बसलेले आहेत, जणू झाडावर पक्ष्यांची शाळाच भरलेली आहे। झाडाच्या सावलीत एक मुलगी खेळत आहे। झाडाखाली प्राणी गोळा झाले आहेत। झाडाला सुंदर फुले आली आहेत आणि झाडाच्या फांदीवर मुले बसून खेळत आहेत। प्रश्न 6वा, खाली दिलेल्या घटनांची तुलना कर व लिही। 4 गुणांसाठी आहे। ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ। आपण अगोदर ओला दुष्काळ वाचू। 1. पूरस्थिती निर्माण होते, पूर येतो। 2. अतिपावसामुळे पिकांची नासाडी होते, जनजीवन विस्कळीत होते। कोरडा दुष्काळ, पाऊस पडत नाही, पिके जळून जातात। अशा प्रकारे 4 मुद्दे लिहिले तर 4 गुण मिळतील। प्रश्न 7वा, तुझ्या शाळेत आजी आजोबा दिन साजरा करायचा आहे। त्या संदर्भात खाली काही मुद्दे दिले आहेत, ते वाच व त्याबद्दल तुझे विचार लिही। 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न। त्यातील अ प्रश्न 2 गुणांसाठी। आजी आजोबांच्या मनातील भावना, त्यांना आनंद वाटेल, त्यांना माझा अभिमान वाटेल। हा प्रश्न, आजी आजोबांसाठी घेतले जाणारे कार्यक्रम, आपले अनुभव सांगणे, कविता लेखन करणे, भाषण करणे। आणि ई प्रश्न, आजी आजोबा यांच्या विषयीचे तुझे विचार। 1 गुणासाठी। मला आजी आजोबांचा नेहमीच आधार वाटतो। आई बाबा चिल्ल्यावर ते मला नेहमी समजून सांगतात। प्रश्न 8वा, कवितेचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिही। 6 गुणांसाठी आहे हा प्रश्न। गोमू माहेरला जाते हो नाखवा। त्यावर आधारित अ प्रश्न, खालील शब्दांचे तुला माहीत असणारे अर्थ लिही। 2 गुणांसाठी। पहिला शब्द आहे घो, त्याचा अर्थ आहे नवरा, पती। दुसरा शब्द आहे शीड, त्याचा अर्थ आहे
होळीला दिशा दाखवण्यासाठी डोलकाठीला गुंडाळलेले कापड त्यास शीड असे म्हणतात. हा प्रश्न खालील वाक्यांचा अर्थ सांगणारी कवितेतील ओळ शोधून लिही 1 गुणासाठी. शहाळ्यातील पाणी मधुर व खोबरे गोड असते, त्याचप्रमाणे कोकणातल्या माणसांची मने कोमल व स्वभाव गोड असतो. आणि कवितेतील ओळ आहे काळजात त्यांच्या भरली शहाळी. ई प्रश्न कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या कोणत्याही 2 जोड्या लिही 2 गुणांसाठी. आपण या ठिकाणी 2 जोड्या लिहिलेल्या आहेत, नाकवा, दाखवा, खाडी, झाडी. आणि त्या व्यतिरिक्त देखील अजून जोड्या आहेत. या ठिकाणी आपण त्याला अंडरलाईन दिलेली आहे. ताटवा, मापवा, साऱ्या, वाऱ्या. या सुद्धा यमक जुळणाऱ्या जोड्या तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर ई प्रश्न अबोली फुलांच्या ताटव्यासाठी कवितेत आलेले विशेषण लिही 1 गुणासाठी. उत्तर आहे भगवा. प्रश्न 9 सूचनेनुसार उत्तर लिही 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न. त्या ठिकाणी उतारा दिलेला आहे, उतारा वाचून घ्या आणि त्यावर आधारित प्रश्न. वरील वाक्यात मार्गाने जाणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार आला आहे ते खालील पर्यायातून शोध व लिही 1 गुणासाठी. मार्गाने जाणे या अर्थाचा वाक्प्रचार आहे वाटेला लागणे. दुसरा पर्याय बरोबर आहे. हा प्रश्न पुढील वाक्यात योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर कर व वाक्य पुन्हा लिही 2 गुणांसाठी. तो बाहेर पडणार, त्यानंतर स्वल्पविराम, तोच राजाला नेमकी जाग आली, पूर्णविराम. ई प्रश्न खाली दिलेल्या चौकटीतील म्हण ओळखून लिही व त्या म्हणीचा उपयोग करून एक वाक्य तयार कर 2 गुणांसाठी. त्या ठिकाणी आपण म्हण ओळखलेली आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार. आणि म्हणीचा उपयोग करून आपल्याला वाक्य तयार करायचं आहे. राजूला अभ्यासातले काही येत नाही तरी एवढ्या गप्पा मारतो, ते म्हणतात ना उथळ पाण्याला खळखळाट फार. प्रश्न 10 बस चालकाची मुलाखत घेण्यासाठी खालील मुद्द्यांच्या साह्याने 5 प्रश्नांची प्रश्नावली तयार कर 5 गुणांसाठी. त्या ठिकाणी आपण 5 प्रश्न लिहिलेले आहे. तुमचे नाव काय आहे? तुम्ही कोणत्या खात्याअंतर्गत काम करता आहात? तुम्ही रोज किती किलोमीटर प्रवास करतात? तुम्ही रोज एकाच मार्गाने प्रवास करतात का? प्रवाशांच्या तुमच्या बसबाबत तक्रारी आहेत का? असे 5 प्रश्न विचारून तुम्ही प्रश्नावली तयार करायची आहे. प्रश्न 11 खाली दिलेल्या शब्दांचे समानार्थी शब्द ओळखून शब्दकोडे पूर्ण कर 6 गुणांसाठी. आई, माता, दिनांक, तारीख, पक्षी, खग, आकाश, गगन, डोळे, नयन, आश्चर्य, नवल. अशा पद्धतीने आपण शब्दकोडे पूर्ण केलेले आहे. प्रश्न 12 पूरपरिस्थिती नियंत्रित करणारी 2 कारणे व 2 उपाय लिही 4 गुणांसाठी आहे. कारणे पूरपरिस्थिती नियंत्रित करण्याची 2 कारणे आहेत. कारण पिके, धान्य आणि मालमत्ता पूरपरिस्थितीमुळे नष्ट होईल, मनुष्य व प्राण्यांची जीवितहानी होईल, रोगराई पसरते, त्यामुळे पूरपरिस्थिती नियंत्रित करावी लागेल. आणि उपाय जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे, पूरकाळात अतिरिक्त पाणी साठवण्यासाठी टाक्या बांधणे, मोठी धरणे बांधण्याऐवजी छोटी धरणे बांधा आणि आगीपासून वनांचे संरक्षण करणे. प्रश्न 13 खालील प्रश्नांची उत्तरे लिही 7 गुणांसाठी आहे. प्रश्न 13 त्यातील अप्रश्न 2 गुणांसाठी आहे. दिलेल्या क्रियाविशेषण अवयवांपासून वाक्य तयार कर 2 गुणांसाठी. पहिले क्रियाविशेषण अवयव आहे सावकाश, वाहने नेहमी सावकाश चालवावी. दुसरे आहे भरपूर, मुंबई शहरात भरपूर पाऊस पडला. आ प्रश्न 1 गुणासाठी. समोर हे शब्दयोगी अवयव वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार कर. आमच्या घरासमोर मंदिर आहे. ई प्रश्न खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सरळ रूप व सामान्य रूप ओळख व लिही 2 गुणांसाठी. वाक्य आहे मुले मैदानावर खेळत आहेत. सरळ रूप आहे मैदान, सामान्य रूप आहे मैदाना. ई प्रश्न खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे शब्दयोगी अवयव ओळख व लिही 2 गुणांसाठी. वाक्य आहे टेबलावर पुस्तक आहे. शब्दयोगी अवयव आहे वर. दुसरे वाक्य आहे काल मी तुमच्याकडून पुस्तक घेऊन आले. शब्दयोगी अवयव आहे कडून. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 1 प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.